संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। तब्बल 70 दिवस झाले तरीही कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। तो सतत पोलिसांना गुंगारा देतोय। मात्र आता सीआयडीने त्याच्या संपत्तीवर जप्ती आणण्यासाठी मोठी कारवाई सुरू केलेली आहे। धारूर आणि केजमधील त्याची बँक खाती आणि 5 वाहनं जप्त करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। 9 डिसेंबर 2024 ला बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि मुख्य आरोपी कृष्ण आंधळे फरार झाला। तब्बल 70 दिवस उलटले तरी तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। मात्र आता सीआयडीने न्यायालयात त्याच्या संपत्तीची माहिती सादर केली आणि न्यायालयाने ती जप्त करण्याचा आदेश दिलेला आहे। धारूर आणि केज इथं असलेली त्याची बँक खाती आणि 5 वाहनं जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यामुळे आता कृष्ण आंधळेचा आर्थिक कोंडमारा होण्याची शक्यता आहे। तर अगोदर वाल्मिक कराड यांच्या संपत्तीच्या जप्तीची न्यायालयाकडे परवानगी मागितल्यानंतर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला होता। त्यामुळे आता कृष्ण आंधळे तपासी यंत्रणांना शरण येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक झाली पाहिजे। फक्त संपत्ती जप्त करून काही होणार नाही, तो आणि त्याचे साथीदार फासावर लटकले पाहिजेत, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। सीआयडीने कारवाईचा वेग वाढवला असून आता कृष्ण आंधळे शरण येणार का की अजूनही फरारच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सीआयडीच्या या मोठ्या कारवाईनंतर आता कृष्ण आंधळे फार काळ लपून राहू शकणार नाही असं दिसतंय। उद्या मसाजोगचे ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे। तसंच कृष्ण आंधळे याची संपत्ती जप्त करणं एक प्रक्रियेचा भाग आहे। मात्र कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी असंही ते म्हणाले। ज्या वेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल। तपास योग्य दिशेनं आणि निपक्षपातीपणे चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत असंही देशमुख म्हणाले।